नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण गरमागरम झणझणीत उक्कट शेंगोळे बनवते. तर शेंगोळे बनवण्यासाठी मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. भांड्यामध्ये 1 चमचाभर जिरं टाकून घ्यायचं, पाव चमचा ओवा घालायचा, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या. शेंगोळ्यामध्ये लसूण थोडा जास्तच वापरायचा आहे. त्यानंतर यामध्ये 3 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आणि थोडासा कोथिंबीर घालायचा. पाणी न टाकता याचं जाडसर वाटण तयार करून घ्यायचं. तर या ठिकाणी वाटण तयार करून घेतलेलं आहे. ग्राइंड केलेलं वाटण बघू शकता, छान असं जाडसर वाटण केलेलं आहे. आता हे ग्राइंड केलेलं वाटण आपल्याला एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आता शेंगोळ्याचं पीठ मळायचं आहे. त्यासाठी ताटामध्ये एका वाटीने मी मोजून 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने फक्त पाव वाटी आपल्याला ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. आणि त्यानंतर या पिठामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची, 1 चमचाभर लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचे. त्यानंतर चवीपुरतं 1 चमचाभर मीठ घालायचं आणि आपण जे जाडसर वाटण तयार केलं होतं त्या वाटणामधील अर्धं वाटण आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि बाकीचं वाटण आपल्याला फोडणीसाठी बाजूला ठेवून द्यायचं. आणि त्यानंतर टाकलेले सर्व साहित्य आता आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आणि शेंगोळ्याचं पीठ मळून घ्यायचं. तर शेंगोळ्याचं पीठ आपल्याला घट्ट मळून घ्यायचे. नॉर्मल चपातीच्या पिठापेक्षा हे पीठ थोडंसं घट्ट मळून घ्यायचं आहे. तर पिठामध्ये थोडं थोडं पाणी घालत या ठिकाणी मी शेंगोळ्याचं पीठ मळून घेतलेलं आहे. मळलेलं पीठ बघू शकता, छान असं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता मळलेलं पीठ आपल्याला झाकून 5 मिनिटासाठी बाजूला ठेवायचे. तोपर्यंत आपल्याला शेंगोळ्याची फोडणी द्यायची आहे. तर फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये 4 ते 5 चमचे तेल टाकून घेतलं. तेल गरम झालं की यामध्ये 1 छोटा चम्मच मोहरी घालायची, 1 छोटा चम्मच जिरं घालायचं आणि त्यानंतर आपण जे वाटण शिल्लक ठेवलं होतं ते सर्व वाटण या फोडणीमध्ये टाकून घ्यायचं. वाटण फोडणीमध्ये मिक्स करून मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. वाटण मिनिटभर परतून झालं की फोडणीमध्ये एका छोट्या चमच्याने 1 चम्मच हळद टाकून घ्यायची आणि त्याच चमच्याने 1 ते 1.5 चमचा लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचा आहे. फोडणी मिक्स करून घ्यायची आणि त्यानंतर या फोडणीमध्ये आपल्याला पाणी घालायचं. तर पाणी भरपूर घालायचं. आपले पूर्ण शेंगोळे पाण्यामध्ये बुडेल इतपत आपल्याला या फोडणीमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 ते 1.5 लिटर पाणी टाकून घेतलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर या फोडणीमध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे आणि ही फोडणी मिक्स करून घ्यायची. त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो ठेवायची आणि या फोडणीला उकळी येण्यासाठी या पातेल्यावरती आपल्याला अर्धवट ताट ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आता आपण शेंगोळे बनवून घेऊयात. तर इथे आपल्या पिठाला ठेवून 5 मिनटं झाली. 5 मिनटामध्ये पीठ मुरलेलं आहे. मुरलेलं पीठ परत एकदा हाताने असं मळून घ्यायचं आणि त्यानंतर शेंगोळे बनवण्यासाठी एकदम छोटंसं पीठ तोडून घ्यायचं आहे आणि तोडलेलं पीठ आपल्याला पोळपाटावरती असं प्रेस करायचं आहे. म्हणजे या पिठाचा असा रोल बनवायचा आहे आणि त्यानंतर पिठाचे दोन्ही टोकं असे जोडून घ्यायचे आहे. तर याच पद्धतीने आपल्याला असं थोडं थोडं पीठ तोडून घ्यायचं, पिठाचा रोल करायचा आणि त्यानंतर पिठाचे असे दोन्ही टोकं जोडून घ्यायचे. तर सेम पद्धतीने सर्व पिठाचे या ठिकाणी शेंगोळे मी बनवून घेतलेले आहेत. बघू शकता मस्त अशी आपले शेंगोळे बनवून झालेले आहे आणि शेंगोळे बनेपर्यंत आपल्या फोडणीला सुद्धा उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर या उकळीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला एका वाटीमध्ये अर्धा चमचा ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. इथे मी ज्वारीचं पीठ घेतलं आहे, तुम्ही बेसन पीठ घेऊ शकता. त्यानंतर पिठामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि या पिठाची पाण्यामध्ये पेस्ट तयार करून घ्यायची आणि तयार झालेली पेस्ट आपल्याला उकळत्या फोडणीमध्ये घालून मिक्स करून घ्यायची. तर अशी पिठाची पेस्ट घातल्यामुळे आपल्या शेंगोळ्याची ग्रेव्ही छान दाटसर होते. तर आता केलेल्या पिठाची पेस्ट आपण फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला या उकळत्या फोडणीमध्ये तयार केलेले शेंगोळे सर्व टाकून घ्यायचे आहे. सर्व शेंगोळे फोडणीमध्ये टाकून झाल्यानंतर यामध्ये लगेच चमचा घालायचं नाही, तर हाय फ्लेमवर या शेंगोळ्याच्या फोडणीला एक उकळी काढून घ्यायची. तर इथे उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि शेंगोळे चमच्याने मिक्स करून घ्यायचे आहे. आणि शेंगोळे मिक्स करून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि या पातेल्यावरती अर्धवट
ताट ठेवायचं, म्हणजे आपली शेंगोळीची फोडणी उतू जाणार नाही आणि हे शेंगोळे 5 ते 6 मिनटं शिजून घ्यायचे. 6 मिनिटानंतर पातेल्यावरचं ताट काढून घ्यायचं आणि परत एकदा चमच्याने शेंगोळे मिक्स करून घ्यायचे. 5 ते 6 मिनिटांमध्ये तुम्ही बघू शकाल की आता शेंगोळ्याची ग्रेव्ही आहे ती हळूहळू दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे आणि शेंगोळे शिजायलासुद्धा लागलेले आहे. तर परत पातेल्यावर ताट ठेवायचं आणि परत शेंगोळे 5 ते 6 मिनिटं शिजून घ्यायचे. 6 मिनिटानंतर ताट काढून घ्यायचं आणि परत एकदा शेंगोळे मिक्स करून घ्यायचे. 6 मिनिटानंतर तुम्ही बघू शकाल की शेंगोळ्याची ग्रेव्ही दाटसर झाली आहे आणि यापेक्षा शेंगोळ्याची ग्रेव्ही दाटसर करायची नाही, कारण थंड झाल्यानंतर ही ग्रेव्ही अजून दाटसर होते. तर या ठिकाणी बघू शकाल की शेंगोळेसुद्धा आता व्यवस्थित शिजलेले आहे. तर या ठिकाणी ही शेंगोळी आपण 10 ते 12 मिनिटापर्यंत शिजून घेतलेली आहे. 12 मिनिटांमध्ये व्यवस्थित शेंगोळे शिजले जातात. तर या ठिकाणी आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तयार झालेले गरमागरम झणझणीत शेंगोळे एका ताटामध्ये वाढून घ्यायचे आणि या शेंगोळ्यावरती छान असा शेंगोळ्याचा रस्सा घालायचा आणि या रस्स्यामध्ये मस्त चुरून हे शेंगोळे खायचे. चवीला अप्रतिम लागतात. तर रिमझिम पावसामध्ये गरमागरम आणि झणझणीत असे शेंगोळे नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.